नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जुलै महिन्यातील ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या पाहणार आहोत। ह्या सर्व चालू घडामोडी आपण MPSC पॅटर्ननुसार पाहणार आहोत। म्हणजे MPSC ज्या प्रकारचे ज्या स्वरूपाचे प्रश्न पेपरमध्ये विचारते अगदी त्याच स्वरूपाचे त्याच प्रकारचे प्रश्न येथे आपण कव्हर करणार आहोत। त्याचबरोबर हे जे प्रश्न आहेत ते जुलै महिन्यातील टॉप 75 MCQ प्रश्न आहेत। म्हणजे परीक्षेमध्ये जुलै महिन्यावर जर MPSCने प्रश्न विचारला तर याच्यामधूनच प्रश्न येण्याची सर्वात जास्त शक्यता असेल। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, हा अतिशय काळजीपूर्वक बघा, त्याचा निश्चितच फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल। विशेष करून जे विद्यार्थी पहिल्यांदाच MPSCची परीक्षा देत आहेत, त्याचबरोबर जे विशेष करून तलाठी या पदासाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। चला तर सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला, 2026 मध्ये पेरूचे अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे कोणाची निवड झालेली आहे? तर जी MPSC आहे ती विविध देशांचे इंटरनॅशनल लेवलला जे प्रमुख आहेत त्यांच्या ज्या नियुक्त्या आहेत किंवा निवडे आहेत त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारते। त्यामुळे रिसेंटच्या कालावधीमध्ये ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारण्यात जाणं अपेक्षित आहे। तर 2026 मध्ये पेरूचे अध्यक्ष म्हणून कैको फुजिमारो यांची नियुक्ती झालेली आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल। आता MPSC या निवडीवरती अजून एका प्रकारे प्रश्न विचारते, ते म्हणजे हे जे कैको फुजिमारो आहेत ते कोणत्या पक्षाचे नेते आहेत असा प्रश्न विचारला जातो। तर हे पॉप्युलर फोर्स या पक्षाचे नेते आहेत। त्यामुळे त्यांचा पक्ष देखील लक्षात ठेवा, या पक्षावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्लू हॉरिझॉन ही पदवी प्रदान करण्यात आली। हा सन्मान कोणत्या देशाने केला? आता MPSC विविध ज्या पदव्या आहेत किंवा जे पुरस्कार दिले जातात त्याच्यावरती प्रश्न विचारतच असते। हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे MPSCच्या दृष्टिकोनातून। आणि त्यातल्या त्यात जर देशाच्या पंतप्रधानांना जर इंटरनॅशनल लेवलला एखाद्या देशाकडून अशा स्वरूपाचा जर सन्मान मिळत असेल तर त्याच्यावरती निश्चितच प्रश्न विचारला जातो। तर हा जो गार्डियन ऑफ द ब्लू हॉरिझन हा पुरस्कार आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेशेल्स या देशाने दिलेला आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी जे दिलेले योगदान आहे त्याच्यासाठी सेशेल्स या देशाने हा पुरस्कार त्यांना दिलेला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, ऑक्टोबर 2026 मध्ये अबी अहमद यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली जाईल? तर पुढे येणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजे 2 महिन्यात ऑक्टोबर 2026 मध्ये जे अबी अहमद आहेत यांची इथिओपिया या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली जाईल। कारण तिथे नुकत्याच संसदीय निवडणुका झालेल्या आहेत आणि ऑक्टोबर 2026 साठी त्यांची पंतप्रधान म्हणून इथिओपियाची नियुक्ती केली जाईल। आता हे जे अबीद अहमद आहेत मग ते कोणत्या पक्षाचे आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न येतो। तर हे प्रॉस्पेरिटी पार्टीचे आहेत। प्रॉस्पेरिटी पार्टी त्यांची पार्टी देखील लक्षात ठेवा, या पार्टीवरती देखील MPSC तुम्हाला प्रश्न विचारते। त्याचबरोबर ही नियुक्ती का महत्त्वाची आहे? कारण या अबी अहमद यांना 2019चा नोबेल पारितोषिक शांततेचा देखील मिळालेला आहे। त्यामुळे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची नियुक्ती असेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, जून 2026च्या टॉप 500 रँकिंगमध्ये कोणत्या देशाचा लाईनशाईन हा सुपर कॉम्प्युटर जगातील सर्वात वेगवान ठरला? तर एकेकाळी हे जे सुपर कॉम्प्युटर जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर कोणते आहेत अशा प्रकारचे प्रश्न MPSCने खूप वेळा करंट अफेअरमध्ये विचारलेले होते। त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे। कारण जून 2026 मध्ये जी टॉप 500 सुपर कॉम्प्युटरची रँकिंग जाहीर करण्यात आली त्याच्यामध्ये लाईनशाईन हा जो सुपर कॉम्प्युटर आहे तो जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर ठरलेला आहे आणि तो आहे चीन या देशाचा। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल। आता हा जो सुपर कॉम्प्युटर आहे त्याने अमेरिकेच्या एल कॅपिटन या सुपर कॉम्प्युटरला मागे टाकून जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर बनण्याचा मान मिळवलेला आहे। मग आणखीन एका प्रकारे MPSC प्रश्न विचारते, ते म्हणजे या सुपर कॉम्प्युटरची स्पीड किती आहे? तर या सुपर कॉम्प्युटरने हाय परफॉर्मन्स लिनपॅक या बेंचमार्कवर 2.198 हेक्झा फ्लॉप एवढे स्पीड साध्य केलेले आहे। त्यामुळे हे स्पीड देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, AVC मेन्स व्हॉलीबॉल कप 2026 यामध्ये भारताने कोणत्या संघाचा पराभव करून आपले पहिले कांस्य पदक जिंकलेले आहे? तर क्रीडा घडामोडी हा देखील एक MPSCचा महत्त्वाचा करंट अफेअरचा टॉपिक आहे। त्याच्यावरती देखील MPSC वारंवार प्रश्न विचारते। त्यातल्या त्यात भारतीय संघाने जर इंटरनॅशनल लेवलला कोणतीही विशेष कामगिरी केली असेल
जसे की पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेमध्ये पदक मिळवलेले असेल किंवा इंटरनॅशनल रेकॉर्ड केलेला असेल तर त्याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. तर ही जी AVC मेन्स व्हॉलीबॉल कप 2026 ही जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये भारताने बहरीन या देशाचा पराभव करून आपले पहिलेच कांस्य पदक जिंकलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. मग ही जी 2026ची स्पर्धा झाली ती कोठे झाली असा देखील प्रश्न विचारला जातो. तर या स्पर्धेचे ठिकाण आहे अहमदाबाद. हे ठिकाण देखील लक्षात ठेवा. या ठिकाणावरती देखील अशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, कारण भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने टेक्स्ट बुक घेऊन आलेले आहे आझाद सपनों का पास ही ऑफर. मग या ऑफरमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर या ऑफरमध्ये जर तुम्ही एका वर्षासाठी टेक्स्ट बुक पास खरेदी केला तर अजून एका वर्षासाठी टेक्स्ट बुक पास फ्री मिळणार आहे. तो देखील फक्त 349 रुपयामध्ये. म्हणजेच फक्त 349 रुपयामध्ये तुम्हाला 2 वर्षासाठी टेक्स्ट बुकची जी ॲप आहे त्यातला जो स्टडी मटेरियल आहे, नोट्स आहेत, मल्टिपल टेस्ट सिरीज आहेत त्याचा ॲक्सेस मिळणार आहे. मग या ऑफरचा लाभ तुम्ही कधी घेऊ शकाल, तर 14 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 पासून 1 वाजेपर्यंत, म्हणजे फक्त आणि फक्त एका तासासाठीच ही ऑफर व्हॅलिड असणार आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला Believer20 हा कुपन कोड अप्लाय करायला लागेल. त्यामुळे पास घेण्यापूर्वी हा कुपन कोड अप्लाय करायला विसरू नका. पास खरेदी करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पण त्यापूर्वी फक्त 2 गोष्टी विसरू नका. एक म्हणजे ही ऑफर फक्त 14 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 पासून 1 वाजेपर्यंतच अवेलेबल असेल. तसेच या ऑफरचा लाभ घेण्यासाठी Believer20 हा कुपन कोड तुम्हाला अप्लाय करावा लागेल. प्रश्न क्रमांक 6, अबेलार्डो डी ला एक्सब्रिएला यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, तर ही देखील एक महत्त्वाची नियुक्ती आहे. अबेलार्डो डी ला एस्प्रिएला यांची नियुक्ती ही कोलंबिया या देशाचे प्रेसिडेंट म्हणून झालेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कोणता होता, तर हे जे काही महत्त्वाचे इंडेक्स आहेत त्याच्यावरती MPSC प्रश्न विचारत असते. त्यामुळे इंडेक्स जे आहेत रिसेंटली पब्लिश झालेले ते लक्षात ठेवा, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर त्यापैकीच एक असलेला हा संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे निर्देशांक 2026 याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 94. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता इथे लक्षात घ्या, MPSC फक्त इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तेवढाच प्रश्न विचारत नाही, तर त्याच्यावर इतर पद्धतीने देखील प्रश्न विचारले जातात. तर ते आता आपण बघूया. तुम्हाला विचारलं जातं की हा इंडेक्स कोणी प्रकाशित केलेला आहे, तर हा इंडेक्स युनायटेड नेशनच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क्स यांच्याद्वारे पब्लिश केलेला आहे. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर याच्यामध्ये भारताला किती गुण मिळालेले आहेत, तर 2026साठी 68.3 एवढे गुण भारताला मिळालेले आहेत. आता हा जो निर्देशांक आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे ते देखील माहीत असलं पाहिजे. तर SDGचे निर्देशांक हे 2030 पर्यंत जी 17 शाश्वत विकास उद्दिष्टे आहेत ती साध्य करण्याच्या दिशेने देशांनी केलेल्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी हे वार्षिक मूल्यमापन केले जाते. हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवा. मग आता 2026 मध्ये पहिल्या स्थानावर कोणता देश आहे, तर फिनलँड हा जो देश आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे देश या निर्देशांकात. दुसऱ्या स्थानी आहे स्वीडन आणि तिसऱ्या स्थानी आहे डेन्मार्क. मग जर आता आपण भारताच्या शेजारच्या देशांची प्रगती बघितली तर भारताच्या पुढे चीन, भूतान, नेपाळ आणि श्रीलंका हे देश आहेत. तर बांगलादेश आणि पाकिस्तान हे आपल्या पाठीमागे देश आहेत. तर शेवटच्या स्थानावर कोण आहे या निर्देशांकामध्ये, तर तो आहे सुदान. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारताचा क्रमांक प्लस कोणी प्रकाशित केलेला आहे ते, या निर्देशांकाचे उद्दिष्ट, त्याचबरोबर पहिल्या क्रमांकावर कोण आहे तो आणि शेवटच्या क्रमांकावर कोण आहे ते देखील महत्त्वाचं आहे. आणि हे प्रत्येक निर्देशांकाच्या बाबतीत महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8, भारतातील पर्यटन स्थळांच्या डिजिटल प्रसिद्धीला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने नुकताच कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार म्हणजे MOU साईन केलेला आहे, तर भारत सरकारने जी भारतातील पर्यटन स्थळे आहेत त्यांची डिजिटल प्रसिद्धी करण्यासाठी आणि त्याच्याद्वारे पर्यटनाला चालना मिळण्यासाठी गुगल इंडिया या संस्थेसोबत MOU साईन केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा जो MOU आहे तो कधी साईन केला, तर तो 30 जून 2026 रोजी साईन केलेला आहे. मग परीक्षेत प्रश्न विचारला जातो की हा MOU कोठे साईन करण्यात आला, किंवा तुम्हाला मल्टीलायनरमध्ये एक लाईन दिली जाते. त्यामुळे हे देखील काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते लक्षात ठेवा.
हा MOU दिल्ली येथे साईन करण्यात आला. हा कोणाच्या उपस्थितीत साईन करण्यात आला असा प्रश्न येतो. तर केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या उपस्थितीमध्ये हा साईन करण्यात आला. त्यामुळे हे मंत्री लक्षात ठेवा. आणि याच्याद्वारे काय साध्य होणार आहे, तर भारतातील जी पर्यटन स्थळे आहेत, सांस्कृतिक वारसा केंद्रे आहेत, ते अधिक प्रभावीपणे त्यांचं प्रमोशन करण्यासाठी किंवा त्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI असेल, डिजिटल टेक्नॉलॉजी असेल किंवा डेटाबेस जी काही इन्फॉर्मेशन असेल त्याचा याद्वारे वापर केला जाणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026चे अध्यक्षपद कोणी भूषवले? जेव्हा एखादी कॉन्फरन्स ही पहिल्यांदाच घडत असते किंवा आयोजित केली जात असते त्याच्यावरती MPSC 100% प्रश्न विचारत असते. त्यामुळे ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची कॉन्फरन्स आहे. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की पहिली राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026 कोठे पार पडली? तर ती पार पडली नवी दिल्ली येथे. मग त्याचे अध्यक्ष कोण होते? तर कधी कधी लक्षात घ्या, करंट अफेअरमध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत असतात असे नाही. पण जर तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत असतील, जसे की जे केंद्र सरकारचे आपले मंत्रिमंडळ आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ, ते जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आरामात पोहोचू शकता. लक्षात घ्या, इथे आपली जी परिषद आहे ती ग्रामीण विकास परिषद आहे. मग याचे अध्यक्ष कोण असू शकतं? तर ग्रामीण विकास मंत्री. मग ते कोण आहेत? तर ते आहेत शिवराज सिंह चौहान हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2च हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. आता ही जी परिषद आयोजित केली ती कोठे पार पडली? तर ती पार पडली नवी दिल्ली येथे 28-29 जून 2026ला. मग याचे अध्यक्षपद केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भूषवलेले होते. मग या परिषदेचा उद्देश काय होता ते देखील माहीत असलं पाहिजे. तर विकसित ग्राम आणि विकसित भारत या दृष्टिकोनाला गती देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आलेली. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र या संस्थेच्या संचालकपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भारतात होणाऱ्या सर्व महत्त्वाच्या नियुक्त्या पाठ करून ठेवायच्या आहेत. रिसेंट कालावधीमधल्या कोणत्याही नियुक्तीवरती MPSC प्रश्न विचारत असते. त्यामुळे सर्व नियुक्त्या महत्त्वाच्या आहेत गेल्या 1.5 वर्षातील, हे लक्षात ठेवा. तर विक्रम साराभाई अंतराळ केंद्र जे आहे त्याच्या संचालकपदी उपेंद्र P. राजीव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा UP राजीव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भेट दिलेले अरुल मिहू नवशक्ती विनायगर मंदिर हे कोणत्या देशात स्थित आहे? तर नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेली सेशेल्स या देशाला आणि त्याच देशामध्ये हे अरुल मिहू नवशक्ती विनायगर मंदिर स्थित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हे जे मंदिर आहे ते सेशेल्स या देशामधले एकमेव हिंदू मंदिर आहे. त्यामुळे हे देखील आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर देशाच्या पंतप्रधानांनी देखील तिथे व्हिजिट केलेले आहे. आणि हे कोठे आहे? तर ते आहे माहे बेटावरील व्हिक्टोरिया या ठिकाणी. मग हे जे मंदिर आहे ते कोणाला समर्पित आहे? तर ते मंदिर भगवान विनायकाला म्हणजे गणपतीला समर्पित असलेले हे मंदिर आहे. त्याचबरोबर हे मंदिर द्रविड स्थापत्य शैलीमध्ये बांधले गेलेले आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12. भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणाली स्वीकारणारा म्हणजे UPI प्रणाली स्वीकारणारा खालीलपैकी कोणता देश 10वा देश ठरला? आता जेव्हा एखादी भारताची सिस्टीम इंटरनॅशनल लेवलला स्वीकारली जाते तेव्हा त्याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित असतं. त्यामुळे ही जी UPI प्रणाली आहे भारताची ती स्वीकारणारा जगातील 10वा देश ग्रीस हा ठरलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच्यावरती आणखीन एक प्रश्न कसा येऊ शकतो ते बघा. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो ही जी सेवा आहे ती कोणाच्या भागीदारीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे? कारण यापूर्वी देखील अशा स्वरूपाचा प्रश्न MPSCने विचारलेला आहे. त्यामुळे ही जी UPI सिस्टीम आहे ती युरो बँक आणि NPCIची जी इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड ही जी संस्था आहे यांच्या भागीदारी अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथे खाली भारताची UPI सिस्टीम स्वीकारणारे इतर 9 देश देखील दिलेले आहे, ते देखील तुम्ही एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13. 2026च्या US ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या किदांबी श्रीकांतने कोणते पदक जिंकले? तर 2026ची जी US ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा झाली त्याच्यामध्ये भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने पुरुष एकेरी या गटामध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल.
मग ही स्पर्धा कोठे झाली असा देखील प्रश्न येतो. तर ही जी BWF वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धा झाली फुलरटन कॅलिफोर्निया या ठिकाणी. ते ठिकाण कुठे आहे तर ते आहे अमेरिका या देशामध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14, नुकतीच विम्बल्डन चॅम्पियनशिप 2026ची महिला एकेरीची विजेती कोण ठरलेली आहे. तर ही देखील एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची स्पर्धा आहे. टेनिसच्या 4 प्रमुख स्पर्धा आहेत ग्रँड स्लॅम स्पर्धा, त्याच्यापैकी एक असलेली विम्बल्डन आणि ही सर्वात जुनी देखील स्पर्धा आहे टेनिसची. तर ही विम्बल्डन चॅम्पियनशिप 2026च्या महिला एकेरीची विजेती ठरलेली आहे लिंडा नोस्कोवा ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जी लिंडा नोस्कोवा हिचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम आहे, लक्षात ठेवा. आता जर पहिलेच पदक तिचे ग्रँड स्लॅम जर असेल तर याच्यावरती देखील प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा की विम्बल्डन चॅम्पियनशिप महिला एकेरी 2026ची विजेते आहे लिंडा नोस्कोवा. प्रश्न क्रमांक 15, 2026मधील पशुजन्य युद्ध सराव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. तर हा जो पशुजन्य युद्ध सराव आहे तो आयोजित करण्यात आलेला मध्य प्रदेश या राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा जो पशुजन्य युद्ध सराव आहे तो काय आहे नेमका ते लक्षात घ्या. तर राष्ट्रीय वन हेल्थ मिशन जे राबवले जात आहे त्याच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास हा जो विभाग आहे त्याने हा पशुजन्य युद्ध सराव आयोजित केलेला आणि ही याची 3री आवृत्ती होती 2026ची. हे देखील महत्त्वाचं आहे. आणि ही एक राष्ट्रीय स्तरावरची मॉक ड्रिल होती. मग ही कुठे आयोजित करण्यात आलेली तर ही खारीगाव विदिशा जिल्हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली. आता ह्याचा उपयोग काय होता किंवा उद्दिष्ट काय होतं ह्या मॉक ड्रिलचे तर वन हेल्थ या दृष्टिकोनाचा प्रसार करून जे प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारे आजार आहेत त्या प्रादुर्भावासाठी भारताची सज्जता, समन्वय आणि आपत्कालिक प्रतिसादाची चाचणी घेण्यासाठी या उद्देशाने हा मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलेला, हे लक्षात ठेवा. तर हे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत या मॉक ड्रिल संदर्भात, ते देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील मल्टीलायनर किंवा वन लायनर स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 16, ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026मध्ये भारताला कोणता क्रमांक मिळाला. तर हा देखील एक महत्त्वपूर्ण इंडेक्स आहे, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026मध्ये भारताचा क्रमांक होता 125वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता या इंडेक्सबद्दल देखील आपण अधिक माहिती बघूया. आता हा जो इंडेक्स होता 2026चा याच्यामध्ये भारताचे स्थान आहे 125वे. मात्र 2025चा जो इंडेक्स होता त्याच्यामध्ये भारताचे स्थान होते 124वे. म्हणजे एका स्थानाने भारताचे स्थान हे घसरलेले आहे, हे लक्षात घ्या. याच्यावरती देखील प्रश्न येतो. त्याचबरोबर हा इंडेक्स कोण प्रकाशित करतं तर ग्लोबल सिटीजन सोल्युशन ही संस्था हा इंडेक्स प्रकाशित करत असते. त्यामुळे या संस्थेचं नाव लक्षात ठेवा. मग परीक्षेत असा देखील प्रश्न येतो की ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026मध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाने पटकावला. तर तो देश आहे स्वीडन हा देश. आता यानंतर प्रश्न क्रमांक 17, 2026मध्ये भारताच्या ब्रिक्स या अध्यक्षतेखालील 2 दिवसीय ब्रिक्स महिला कार्यगट म्हणजेच ब्रिक्स वुमन वर्किंग ग्रुप या बैठकीचे आयोजन कोणते शहर करत आहे. तर 2026मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स या देशांची कॉन्फरन्स होणार आहे आणि त्याचपूर्वी ब्रिक्स महिला कार्यगट देखील आयोजित केला जाणार आहे 2 दिवसांसाठी. मग ही बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे तर ते शहर आहे कोची. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा देखील खूप महत्त्वाचा कार्यगट आहे कारण याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. मग याचे आयोजन कोण करत आहे तर ही बैठक महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे आयोजित केली जाणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर याच्यासाठी 11 जे देश आहेत ब्रिक्स कंट्रीज त्या देशांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते एकत्र येणार आहेत. मग ही बैठक 4 प्रमुख क्षेत्रांवर आधारित असेल. तुम्हाला परीक्षेत हे 4ही पर्याय दिले जातात, लक्षात ठेवा. MPSCने पाठीमागे रिसेंटली घेतलेले 3-4 पेपर जर बघितले तर तुम्हाला अशा प्रकारचे ज्या ब्रिक्स किंवा इतर कार्यगट आहेत त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे क्षेत्रे आहेत ते कोणत्या क्षेत्रांवरती ती बैठक आयोजित करण्यात आलेली किंवा कोणत्या क्षेत्रांवरती आधारित त्या बैठकीत फोकस होता ते विचारलं जातं. तर ही जी बैठक आहे याच्यामध्ये 4 प्रमुख क्षेत्रे होती. एक आहे वुमन इन गव्हर्नन्स अँड लीडरशिप म्हणजे शासनात
आणि लीडरशिपमध्ये महिलांचा सहभाग, त्या दुसरे आहे डिजिटल आणि आर्थिक समावेशनामध्ये महिलांचा सहभाग, तिसरे आहे उद्योजकता आणि कौशल्य विकास, चौथा आहे हवामान कृती, अन्न सुरक्षा आणि पोषण. तर ही चारही प्रमुख क्षेत्रे लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून 2026चा ICC महिला T20 विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला? तर 2026चा महिलांचा ICC T20 वर्ल्ड कप पार पडलेला असून तो जिंकलेला आहे ऑस्ट्रेलिया या देशाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याची योग्य उत्तर असेल. आता याच्यावरती अजून कोणता प्रश्न येऊ शकतो, तर हे ऑस्ट्रेलियाचे कितवे विजेतेपद आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. तर हे ऑस्ट्रेलियाचे 7वे विजेतेपद आहे. मग ऑस्ट्रेलियाची कर्णधार कोण होती? तर ती होती सोफी मोलनिक्स. हे नाव देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर उपविजेता कोणता संघ होता? तर तो होता इंग्लंडचा संघ. याचा अंतिम सामना कोठे पार पडला? तर लॉर्ड्स क्रिकेट मैदान लंडन येथे याचा अंतिम सामना पार पडलेला. त्याचबरोबर हे एक लक्षात ठेवा, या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट्स कोणी घेतल्या? तर भारताच्या श्रीचरणी हिने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या होत्या. त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजन कोणी केले हे देखील माहीत असलं पाहिजे. तर इंग्लंड आणि वेल्स येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, नुकतेच निधन झालेल्या डॉक्टर तीजनबाई या कोणत्या पारंपरिक भारतीय लोककला प्रकारासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रसिद्ध होत्या? तर ह्या ज्या निधन वार्ता असतात त्या देखील खूप महत्त्वाच्या आहेत MPSCच्या दृष्टिकोनातून, कारण या निधन वार्तांवरती MPSC फिक्स स्वरूपात प्रश्न विचारते. एक प्रश्न फिक्स असतो याच्यावरती, पण तो जो प्रश्न आहे तो खूप डिटेलमध्ये विचारला जातो. त्यामुळे निधन झालेल्या व्यक्तीची खूप डिटेलमध्ये माहिती असणं आवश्यक आहे. ज्या फेमस व्यक्ती होत्या, ज्यांचं रिसेंटली निधन झालेले आहे, त्या एकदा बघून ठेवा. त्याच्यावरती फिक्स स्वरूपात प्रश्न विचारला जातो. तर या ज्या डॉक्टर तीजनबाई आहेत त्या पंडवनी या पारंपरिक भारतीय लोककलेच्या प्रसारासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर होते. आता या कोणत्या राज्यातल्या आहेत? तर या आहेत छत्तीसगड या राज्यातल्या, लक्षात ठेवा. मग ही जी पंडवनी आहे तो काय प्रकार आहे? तर तो एक महाभारतावर आधारित असलेला लोककथा सांगण्याचा प्रकार आहे. आणि या प्रकाराला इंटरनॅशनल लेवलला फेमस करण्याचे काम डॉक्टर तीजनबाई यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर या पंडवनीमधली कपालिक ही जी शैली आहे ती शैली सादर करत होत्या त्या. आणि अशा प्रकारे ही कपालिक शैली सादर करणाऱ्या काही पहिल्या प्रमुख महिलांपैकी त्या एक ठरलेल्या आहे. कारण याच्यावरती यापूर्वी पुरुषांचे वर्चस्व असायचे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर त्यांना पद्मश्री 1988ला मिळालेला आहे, पद्मभूषण 2003ला दिलेला आहे आणि पद्मविभूषण 2019ला दिलेला आहे. तर हे तिन्ही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवा. त्याचबरोबर त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1995 हा देखील मिळालेला होता. तर ही काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे त्यांच्याशी रिलेटेड, ती लक्षात ठेवा. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, नुकतीच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो याच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही देखील एक महत्त्वपूर्ण नियुक्ती आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ही जी संस्था आहे ती कोणाच्या अंतर्गत काम करते हे माहीत असलं पाहिजे. तर ही संस्था मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजेच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. आणि याच्या संचालकपदी नुकतीच अमित गर्ग यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, नुकतीच पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो याच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही देखील एक महत्त्वाची नियुक्ती आहे. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो याच्या महासंचालकपदी आलोक कुमार मित्तर यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. ही जी संस्था आहे ही संस्था देखील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गतच काम करत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, नुकतीच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी याच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ही देखील एक खूप महत्त्वपूर्ण संस्था आहे भारतातील आणि याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर ही जी हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी आहे त्याच्या संचालकपदी सुजित पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. ही संस्था काय काम करते? तर या संस्थेमध्ये जे भारताचे 22 IPS अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांसाठी सर्वोच्च पोलीस प्रशिक्षणाची सोय या अकॅडमी अंतर्गत केली जाते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यामध्ये झालेली ही नियुक्ती खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23,
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाच्या खालीलपैकी कोणत्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजून एक पुरस्कार याच महिन्यात मिळालेला आहे आणि तो दिलेला आहे इंडोनेशिया या देशाने आणि तो त्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. मग त्याचं नाव काय आहे? तर त्या सन्मानाचं नाव आहे बिंतांग आदिपूर्णा, स्टार ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. हा इंडोनेशिया या देशाचा सर्वोच्च श्रेणी राष्ट्रीय सन्मान आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर हा जो पुरस्कार आहे तो इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, वयाच्या 76व्या वर्षी निधन झालेले गिरीश भारद्वाज हे कोणत्या नावाने लोकप्रिय होते? तर हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न MPSC खूप वेळा विचारते, त्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर हे जे गिरीश भारद्वाज होते यांना ब्रिज मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जायचं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हे काय करायचे? तर हे दुर्गम भागामध्ये कमी खर्चाचे सस्पेन्शन ब्रिज उभे करायचे. मग हे कोणत्या राज्यातील होते? तर हे होते कर्नाटकातील, हे लक्षात ठेवा. यांचे राज्य देखील तुम्हाला विचारू शकतात. कर्नाटकातील दक्षिण कन्नड या जिल्ह्यातील सुल्या या ठिकाणी त्यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 76व्या वर्षी निधन झालेले आहे. त्यांनी काय काम केलेलं आहे? तर त्यांनी संपूर्ण भारतातील जी दुर्गम गावे आहेत त्यांना जोडणारे आणि ग्रामीण कनेक्टिव्हिटी सुधारणारे जवळपास 140हून अधिक कमी खर्चाचे सस्पेन्शन ब्रिज तयार केलेले आहेत आणि याच्यासाठीच त्यांना 2017मध्ये पद्मश्री देऊन गौरवान्वित देखील करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा की त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, कोणत्या भारतीय व्यवस्थापन संस्थेने म्हणजेच IIMने इंडोनेशियामध्ये आपला पहिला परदेशी कॅम्पस स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर आता भारताची जी IIM बेंगलुरू आहे या संस्थेने इंडोनेशिया या देशामध्ये आपला पहिला परदेशी कॅम्पस स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26, नुकतेच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या देशाच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जकार्ता भेटीदरम्यान इंडोनेशिया या देशाच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, नुकतेच उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024-25ने सन्मानित करण्यात आलेले आचार्य श्री रणछोडलालजी गोस्वामी हे कोणत्या भक्तिसंगीत परंपरेशी संबंधित आहेत? तर हा देखील एक पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक पुरस्कारावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत गेल्या एका वर्षातील ते एका ठिकाणी लिहून ठेवा, त्याच्या नोट्स बनवा, त्याच्यावरती 100% 1-2 प्रश्न विचारलेच जातात. तर परीक्षेत तुम्हाला कसा प्रश्न येतो? तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024-25 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? तर त्यांचे नाव आहे आचार्य श्री रणछोडलालजी गोस्वामी. मग हे कोणत्या भक्ती परंपरेशी संबंधित आहेत? तर ते हवेली संगीत या भक्ती संगीत परंपरेशी संबंधित आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. ही जी भक्ती संगीत परंपरा आहे ती पुष्टी मार्ग या संप्रदायाशी संबंधित आहे. त्यामुळे कोणत्या संप्रदायाशी संबंधित आहे ते देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याचबरोबर हा जो संप्रदाय आहे तो प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये मंदिरांमध्ये आढळून येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, नर्मदा प्रकल्पाशी संबंधित प्रदीर्घ असा प्रलंबित पेमेंट विवाद सोडवण्यासाठी अलीकडे कोणत्या 4 राज्यांनी करारावरती स्वाक्षरी केली? तर नर्मदा प्रकल्पाशी संबंधित असलेला पेमेंट विवाद हा सोडवण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र अशा 4 राज्यांनी करार केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच्याबद्दल अधिक माहिती आपल्याला बघितली पाहिजे, कारण हा एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला करार होता. मग हा करार कोणाच्या उपस्थितीत पार पडला? तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. त्यानंतर असा देखील प्रश्न येऊ शकतो की हा करार कशासाठी करण्यात आला किंवा याच्यामुळे काय होणार आहे? तर नर्मदा जलविवाद न्यायाधिकरण या निर्णयाअंतर्गत जे सरदार सरोवर प्रकल्प आहे त्याच्याशी संबंधित हा चालू असलेला प्रलंबित खटला होता आणि याच्याशीच रिलेटेड असलेली थकबाकी आणि खर्च वाटपाचे मुद्दे सोडवण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण करार झालेला आहे. त्यामुळे हा देखील आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा करार असेल.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. अलीकडेच स्वाक्षरी केलेल्या संरक्षण करारांनुसार भारताच्या स्वदेशी विकसित अस्त्र या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा पहिला परदेशी ग्राहक कोणता देश बनलेला आहे? तर भारत सध्या जी आपली क्षेपणास्त्रे आहे स्वदेशी बनावटीची त्यांची निर्यात करत आहे आणि ही एक भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची बाब असेल. आणि अशाच पद्धतीने स्वदेशी बनावटीचे अस्त्र हे जे क्षेपणास्त्र आहे जे हवेतून हवेत मारा करण्यासाठी ओळखले जाते. MPSC अशा प्रकारचे देखील प्रश्न विचारते की हवेतून हवेत मारा करणारे खालीलपैकी कोणते क्षेपणास्त्र आहे ज्याची भारत निर्यात करत आहे? तर त्याचे उत्तर असेल अस्त्र हे. मग या क्षेपणास्त्राचा पहिला परदेशी ग्राहक कोणता देश बनलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया या देशाला भारत पहिल्यांदाच ही जी क्षेपणास्त्रे आहे ती विकणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये जगातील सर्वात आनंदी शहरांमध्ये कोणत्या भारतीय शहराचा समावेश झालेला आहे? तर हा देखील एक जुलै महिन्यामध्ये पब्लिश झालेला महत्त्वपूर्ण इंडेक्स होता. तर या हॅपी सिटी इंडेक्समध्ये म्हणजे जगातील सर्वात आनंदी शहरांची एक यादी आहे, त्याच्यामध्ये भारतातील जयपूर या शहराचा समावेश झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता जयपूर हे जगातील टॉप 10 शहरांमध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय शहर आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. मग जगातील कितव्या क्रमांकाचे आनंदी शहर आहे जयपूर? तर जयपूर हे 6व्या क्रमांकाचे जगातील आनंदी शहर ठरलेले आहे. मग या इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले शहर कोणते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये सर्वात आनंदी शहर ठरलेले आहे लंडन हे. त्यामुळे ही दोन्ही शहरे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31. 21-22 जून 2027 रोजी होणाऱ्या ग्लोबल AI समिट याचे आयोजन कोणते शहर करेल? तर ग्लोबल AI समिट ही एक महत्त्वपूर्ण समिट आहे जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या सुरक्षित वापरासंदर्भात, त्याच्या प्रोत्साहनासंदर्भात आणि याच्यामध्ये नवीन नवीन इनोव्हेशन संदर्भात काम करत असते. आणि ही पुढच्या वर्षी होणारी 21-22 जून 2027 रोजी होणारी समिट आयोजित करणार आहे जिनोवा हे शहर जे आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32. 98पेक्षा जास्त साक्षरता दर प्राप्त करून अलीकडेच भारतातील 6वे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनलेले आहे? तर अशा प्रकारचा प्रश्न देखील MPSC फिक्स स्वरूपात तुम्हाला विचारते. यापूर्वी देखील त्रिपुरावरती त्यांनी अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता. ते 3रे राज्य होते संपूर्ण साक्षरता प्राप्त करणारे. मग आता 6वे राज्य कोणते ठरलेले आहे? तर ते आहे उत्तराखंड हे राज्य. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही काय पद्धत आहे? तर भारताचे जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे 2020ची, त्याच्या अनुषंगाने उल्हास कार्यक्रम राबवला जातो. ज्याचा अर्थ काय होतो? तर अंडरस्टँडिंग लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. म्हणजे याच्या अंतर्गत काय केलं जातं? तर जे 15 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक जी व्यक्ती आहेत किंवा नागरिक आहेत त्यांच्यामध्ये साक्षरता निर्माण करण्याचा हा एक कार्यक्रम आहे, ज्याच्या अंतर्गत प्रौढ साक्षरता दर वाढवला जातो. आणि ज्या राज्याचा प्रौढ साक्षरता दर हा किमान 95% पोचतो तेव्हा ते राज्य पूर्ण साक्षर आहे असे मानले जाते. आणि याच प्रकारे उत्तराखंड हे राज्य 6वे संपूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे. मग परीक्षेत आपल्याला प्रश्न येतो की पहिली 5 कोणते आहेत? तर पहिले होते मिझोराम, त्यानंतर होते गोवा, 3ऱ्या क्रमांकावर होते त्रिपुरा, त्यानंतर हिमाचल प्रदेश, 5व्या क्रमांकावर होते सिक्कीम आणि आता 6वे राज्य ठरलेले आहे उत्तराखंड हे राज्य. तर हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे की कोणते राज्य हे भारतातील सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य आहे. तर ते आहे बिहार. त्यामुळे हा पॉईंट देखील इथे लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 33. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकला? तर नुकतीच आत्ता नवी दिल्ली येथे 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळालेला आहे यामी गौतम हिला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे नॅशनल फिल्म अवॉर्ड्स जे आहेत ते महत्त्वाचे असतात, त्याच्यावरती जोड्या लावा या स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. तर लक्षात घ्या, जे काही महत्त्वाचे अवॉर्ड्स आहेत ते आपण आता कव्हर करूया. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे?
तर कार्तिक आर्यन याला चंदू चॅम्पियन या चित्रपटासाठी, तर मम्मुटी यांना ब्रह्मयुगम या चित्रपटासाठी विभागून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे यामी गौतमी ही. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण ठरलेले आहेत, तर राजकुमार पेरियासामी यांना अमरण या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार दिलेला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री कोण ठरलेली आहे, तर रूपश्री वरकडी मिथ्या या चित्रपटासाठी, तर सचना नामीदास या महाराजा या चित्रपटासाठी त्यांना हा अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलेले आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा कोण ठरलेला आहे, तर संजय मिश्रा यांना भक्षक या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर पूर्ण मनोरंजन प्रदान करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे याच्यावरती देखील प्रश्न येतो. तर कल्की 2898 ED हा जो चित्रपट होता तो प्रेक्षकांचे संपूर्ण मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता असा देखील प्रश्न आपल्याला विचारला जातो, तर तो होता मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. मग याचे दिग्दर्शक कोण असा देखील प्रश्न येतो, तर याचे दिग्दर्शन केलेले आहे परेश मोकाशी यांनी. त्यामुळे हे देखील नाव लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 34, अँडी बर्नहॅम हे कोणत्या राजकीय पक्षाच्या खासदारांचा प्रचंड पाठिंबा मिळवून युनायटेड किंगडमचे पुढील पंतप्रधान होण्यासाठी सज्ज झालेले आहेत. तर हे जे अँडी बर्नहॅम आहेत ते कोणत्या देशाचे पंतप्रधान ठरणार आहेत पुढचे, तर ते युनायटेड किंगडमचे पंतप्रधान होणार आहेत. मग ते कोणत्या पक्षाचे आहेत, तर ते आहेत लेबर पार्टीचे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, आशियामधील सर्वात मोठे एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एरो इंडिया 2027 हे कोणत्या शहरात आयोजित केले जाईल. तर आशिया खंडातील सर्वात मोठे संरक्षण प्रदर्शन असलेले एरो इंडिया 2027 हे आयोजित केले जाणार आहे बेंगलुरू या शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हे बेंगलुरूमधील कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाते, तर येलहंका एअरफोर्स स्टेशन बेंगलुरू या ठिकाणी आयोजित केले जाते. हे आशिया खंडातील सर्वात मोठे एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन आहे. मग हे दर 2 वर्षांनी आयोजित केले जाते, हे देखील लक्षात ठेवा. आणि याचा उद्देश काय आहे, तर मेक इन इंडिया या उपक्रमाच्या अनुषंगाने जे स्वदेशी संरक्षण उत्पादने आहेत त्याच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय सहकार्य प्राप्त करणे आणि जी भारताची संरक्षण निर्यात आहे तिला प्रोत्साहन देणे या उद्देशाने हे एरो इंडिया 2027 आयोजित केले जाणार आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 36, उच्च उंचीवरील औषध आणि सार्वजनिक आरोग्य संशोधनासाठी भारतातील पहिले समर्पित ICMR केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन केले जात आहे. तर हाय अल्टिट्यूडवरती मेडिसिन्स आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये केले जाणाऱ्या रिसर्च याच्यासाठी पूर्णपणे डेडिकेटेड असलेले पहिले ICMR केंद्र हे भारतातील केलॉंग या ठिकाणी हिमाचल प्रदेश राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37, ICC हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारा 12वा भारतीय क्रिकेटपटू कोण बनलेला आहे. तर हा जो हॉल ऑफ फेम पुरस्कार आहे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून देण्यात येणारा सर्वोच्च वैयक्तिक सन्मान आहे क्रिकेटमधला. आणि याच्यामध्ये समाविष्ट होणारा 12वा भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे सौरव गांगुली हा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 हे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत सायबर क्रिटिकल टेक्नॉलॉजीज अँड सप्लाय चेन्स ही भागीदारी सुरू केलेली आहे. तर भारताने ही भागीदारी ऑस्ट्रेलिया या देशासोबत सुरू केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो पॅक्ट्स आहे तो काय आहे ते आपण बघूया. त्याच्यावरती देखील वन लायनर किंवा मल्टीलायनर अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. तर ही जी पॅक्ट्स भागीदारी आहे तो एक धोरणात्मक किंवा स्ट्रॅटेजिक सहकार्य वाढवण्यासाठीचा कार्यक्रम असेल. मग याचा फुल फॉर्म काय आहे, तर पार्टनरशिप ऑन सायबर क्रिटिकल टेक्नॉलॉजीज अँड सप्लाय चेन्स म्हणजेच पॅक्ट्स हा याचा फुल फॉर्म असेल. हा फुल फॉर्म लक्षात ठेवा. कधी कधी फुल फॉर्मवरती देखील प्रश्न येतो किंवा एखादी लाईन मल्टीलायनर स्टेटमेंट असेल तर त्याच्यातील एखादी लाईन हे फुल फॉर्मवर देखील येतं. त्याचबरोबर याचा उद्देश काय आहे मग या पॅक्ट्स कराराचा किंवा भागीदारीचा, तर सायबर सुरक्षा असेल किंवा क्रिटिकल टेक्नॉलॉजीज असतील, तसेच लवचिक पुरवठा साखळी असेल आणि संरक्षण संशोधन असेल, याच्यातील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सहकार्य मजबूत करणे हा याचा उद्देश असणार आहे. आणि हा जो पॅक्ट्स आहे तो 2020चा फ्रेमवर्क ॲग्रीमेंट ऑन
सायबर अँड सायबर इनेबल्ड क्रिटिकल टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन हा जो करार होता किंवा ही जी भागीदारी होती त्याची जागा आता हा पॅक्ट्स घेणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की 2020ची ही जी भागीदारी होती त्याची जागा आता पॅक्ट्स ही भागीदारी घेणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39. अलीकडेच विम्बल्डन चॅम्पियन्स 2026मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर ही देखील एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची स्पर्धा आहे. आपण पाठीमागे महिला एकेरीचे विजेतेपद बघितलेले आहे. आता आपण विम्बल्डन चॅम्पियनशिप 2026मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले ते बघूया. तर याचे विजेतेपद जॅनिक सिन्नर या टेनिसपटूने जिंकलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40. पहिल्या आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026मध्ये पुरुषांच्या भालाफेक या स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले? तर जेव्हा एखादी स्पर्धा ही इंटरनॅशनल लेवलला पहिल्यांदाच होते तेव्हा त्याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित असतं. त्यामुळे हा स्टार प्रश्न असेल. याच्यावरती संपूर्ण माहिती आपल्याला बघितली पाहिजे. तर ही जी आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 झाली त्याच्यामध्ये पुरुषांच्या भालाफेक या गटामध्ये भारताच्या आनंद सिंग यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही स्पर्धा कोठे झाली ते देखील माहीत असलं पाहिजे. तर ही स्पर्धा चीनच्या ओरडोस या ठिकाणी झाली. या ठिकाणावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर भारताने एकूण किती पदके पटकवली असा देखील प्रश्न येतो. तर भारताने एकूण 16 पदके पटकवली. मग ती कोणकोणती हे देखील माहीत असलं पाहिजे. तर 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण भारताने 16 पदके पटकून अतिशय चांगली कामगिरी याच्यामध्ये केलेली आहे. तर MPSC पदकांवरती देखील प्रश्न विचारते. त्याचबरोबर किती गोल्ड मेडल, किती सिल्वर मेडल आणि किती ब्रॉन्झ मेडल ते देखील विचारते. त्यामुळे या सर्व डिटेल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 41. दिग्गज पार्श्वगायिका S. जानकी यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. त्या देशभरामध्ये कोणत्या नावाने लोकप्रिय होत्या किंवा त्या कोणत्या लोकप्रिय नावाने ओळखल्या जात असत? तर S. जानकी यांचे नुकतेच निधन झालेले आहे आणि हे देखील एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व होत्या. त्यामुळे यांच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. या ज्या S. जानकी होत्या त्या एक सिंगर होत्या, पार्श्वगायिका होत्या. त्यामुळे त्यांना नायटिंगेल ऑफ साऊथ इंडिया म्हणून ओळखलं जायचं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याबाबत अधिक माहिती आपण बघूया. S. जानकी यांनी जवळपास 6 दशकांपेक्षा अधिक काळ काम केलेलं होतं. त्यांची कारकीर्द ही साधारणतः 1957 ते 2017 या दरम्यान राहिलेली आहे. त्यांनी जवळपास भारताच्या 20 भाषांमध्ये काम केलेलं आहे आणि 48,000पेक्षा अधिक गाणी त्यांनी गायलेली आहेत. त्यामुळे त्यांचे काम लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेले? तर त्यांना पद्मभूषण 2013 साली, त्याचबरोबर 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले आहेत आणि 33 राज्य चित्रपट पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे नायटिंगेल ऑफ साऊथ इंडिया या लोकप्रिय नावाने ते ओळखले जायच्या. त्याचबरोबर त्यांना क्वीन ऑफ एक्सप्रेशन अँड मॉड्युलेशन म्हणून देखील म्हटलं जायचं. त्यामुळे ते देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42. भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेटवर खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात कोणत्या देशाचा पराभव करून इतिहास रचला? तर भारतीय क्रिकेट महिला संघाने ऐतिहासिक अशा लॉर्ड्स क्रिकेटवर खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यामध्ये इंग्लंड या देशाचा पराभव करून इतिहास रचलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. भारतीय महिला संघाने जवळपास 270 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला होता. प्रश्न क्रमांक 43. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर भारताचे नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला असून त्यांच्या जागी नवीन केंद्रीय शिक्षण मंत्र्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग ते कोण आहेत? तर ते आहेत प्रल्हाद जोशी हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 हे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ही देखील नियुक्ती खूप चर्चेतील नियुक्ती आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 44. भारत कोणत्या शहरात 5व्या बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करणार आहे? तर एक गोष्ट इथे लक्षात घ्या. ही जी परिषद आहे 5वी बिमस्टेक रिलेटेड राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांची बैठक ही एक हाय लेवल बैठक असणार आहे. आणि अशा प्रकारच्या ज्या प्रमुख बैठक असतात ज्याच्यामध्ये सिक्युरिटी हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो त्या बैठका या शक्यतो नवी दिल्ली या ठिकाणीच आयोजित केल्या जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली हे याचे योग्य उत्तर असेल.
आता ही जी बिमस्टेकशी रिलेटेड बैठक आहे ती आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, कारण विविध ज्या परिषदा होतात त्याच्यावरती MPSC प्रश्न विचारते. तर ही जी बैठक होती ती 16 जुलै 2026 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. मग याचा उद्देश काय होता या बैठकीचा, तर जी बिमस्टेक देश आहेत त्यांची दहशतवाद विरोधी कारवाई, सायबर सुरक्षा, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी, सागरी सुरक्षा, बिमस्टेक सदस्य देशांमध्ये माहितीची देवाणघेवाण करणे, याच्यासाठी प्रादेशिक सहकार्य मजबूत करणे या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आलेली. त्यामुळे बिमस्टेक परिषद का आयोजित केली ते लक्षात घ्या. त्याचबरोबर बिमस्टेकचा फुल फॉर्म काय आहे, तर याचा फुल फॉर्म होतो बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. म्हणजे बंगालच्या उपसागराच्या परिसरात जे जे देश आहेत असे एकूण 7 देशांचा समावेश असलेली ही एक संघटना आहे. याच्यामध्ये बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या देशांचा समावेश होतो. मग याचे सचिवालय कोठे आहे, तर ते आहे बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी. आणि याची स्थापना कधी झाली, तर ती झाली 1997 मध्ये. जर मल्टीलायनर प्रश्न विचारला तर बिमस्टेकची इतर माहिती देखील तुम्हाला माहीत असली पाहिजे, कारण त्याच्यावरती देखील तुम्हाला सेंटेन्सेस दिले जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45, कोणते राज्य हे 8व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2026चे आयोजन करणार आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून खेलो इंडिया युथ गेम्स खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर ही जी 8वी खेलो इंडिया युथ गेम्स 2026 असेल तिचे आयोजन तेलंगणा या राज्यात करणार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याबाबतची जी घोषणा होती ती केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी केलेली आहे. या स्पर्धा साधारणतः नोव्हेंबर 2026 मध्ये आयोजित केल्या जातील आणि याचा उद्देश काय असतो, तर तळागाळातील क्रीडा गुणवत्ता ओळखणे, तिला प्रोत्साहन देणे आणि भारतातील क्रीडा परिसंस्था मजबूत करणे या उद्देशाने या खेलो इंडिया स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याचबरोबर एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, खेलो इंडिया उपक्रम जो आहे त्याच्यामध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात, जसे की ट्रायबल खेलो इंडिया असतील, खेलो इंडिया यूथ असतील, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स असतील. तर अशा या सर्व स्पर्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कोणतीही स्पर्धा खेलो इंडियाशी रिलेटेड आहे ती स्किप करू नका. प्रश्न क्रमांक 46, भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावरती धावणार आहे. तर हरित रेल्वे वाहतुकीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असलेली पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ही धावणार आहे जिंद ते सोनीपत या मार्गावरती हरियाणामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही ट्रेन परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. मग याच्यामध्ये कोणती टेक्नॉलॉजी वापरली जाईल, तर याच्यामध्ये हायड्रोजन फ्युएल सेल या टेक्नॉलॉजीवर आधारित ही ट्रेन असणार आहे. ज्याच्यामध्ये काय होईल, तर ट्रेनमध्येच वीज तयार केली जाईल आणि उत्सर्जन म्हणून फक्त पाण्याची वाफ बाहेर सोडली जाईल. त्यामुळे ही पूर्णपणे शून्य उत्सर्जन असलेली, म्हणजे कोणताही दूषित वायू वातावरणात न सोडणारी ट्रेन बनणार आहे आणि ज्याचाच उपयोग हरित रेल्वे वाहतुकीच्या दिशेने केला जाणार आहे. त्यामुळे ही एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे. मग या ट्रेनची कॅपॅसिटी किती असणार आहे, तर ही एक 10 डब्यांची ट्रेन असेल. याच्यामध्ये 8 डबे हे प्रवासी डबे असतील, तर 2 डबे हे ड्रायव्हिंग पॉवर कार्स असतील. मग याचा कमाल वेग किती सेट केलेला आहे, तर तो ताशी 75 किलोमीटर एवढा असेल. तर ती सुमारे 2700 प्रवाशांसाठी डिझाईन केलेली आहे. मग हा प्रकल्प कोणत्या उपक्रमाचा भाग आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हा प्रकल्प भारतीय रेल्वेच्या कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या हायड्रोजन फॉर हेरिटेज या उपक्रमाचा एक भाग असेल. त्यामुळे हा उपक्रम देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47, जुलै 2026 रोजी युक्रेनच्या संसदेने युक्रेनच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे. तर जुलै 2026 मध्ये युक्रेनच्या संसदेने युक्रेनच्या पंतप्रधानपदी सर्गी कोरेत्स्की यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48, सर गारफिल्ड सोबर्स ज्यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले ते कोणत्या देशाचे दिग्गज क्रिकेटपटू होते. तर हे देखील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त असेल. तर सर गारफिल्ड सोबर्स हे एक वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराऊंडर्स होते क्रिकेटमधले आणि ते होते वेस्ट इंडिज या देशातील. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच्याबाबत अधिक माहिती आपण बघूया की त्यांचे निधन कोठे झाले. तर त्यांचे निधन बार्बाडोस या ठिकाणी वयाच्या 89व्या वर्षी झाले. मग त्यांनी 1954 ते 1974 म्हणजे जवळपास 20 वर्षाच्या कारकिर्दीत वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले.
या त्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 57.78च्या सरासरीने जवळपास 8032 एवढ्या कसोटी टेस्ट रन्स केलेले आहेत. तर त्यामध्ये 235 टेस्ट विकेट्सचा देखील समावेश आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने एक ऑलराऊंडर क्रिकेटपटू होते. त्याचबरोबर त्यांचा सन्मान म्हणून ICC तर्फे पुरुष वर्गातील जो सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ऑफ द इयर पुरस्कार दिला जातो तो सर गॅरफिल्ड सोबर्स ट्रॉफी म्हणून ओळखला जातो. हे देखील लक्षात ठेवा. हे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत त्यांच्याशी संबंधित. याच्यावरती देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49. विक्रम-1 ही भारताची पहिली खाजगीरित्या विकसित केलेली ऑर्बिटल रॉकेट कोणत्या कंपनीने विकसित केली आहे? तर हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असेल. हा जो विक्रम-1 रॉकेट आहे, ऑर्बिटल रॉकेट, तो विकसित केलेला आहे स्कायरूट एरोस्पेस या एका खाजगी कंपनीने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हे भारतातील पहिले खाजगीरित्या विकसित केलेले रॉकेट असल्यामुळे याच्यावरती आणखीन डीपमध्ये जाऊन ते प्रश्न विचारू शकतात. तर ते आपण कव्हर करूया. आता स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेली ही जी विक्रम-1 ऑर्बिटल रॉकेट आहे त्याचे यशस्वीरित्या प्रक्षेपण झालेले आहे. त्यामुळे या मोहिमेला काय नाव दिलं असा देखील प्रश्न विचारला जातो. तर ही मोहीम मिशन आगमन या नावाने ओळखली जाईल. मग या मोहिमेचे प्रक्षेपण कुठून झाले असा प्रश्न येतो. तर याचे प्रक्षेपण हे सतीश धवन अंतराळ सेंटर किंवा स्पेस टेस्ट सेंटर श्रीहरिकोटा येथून झालेले आहे. त्यामुळे हे सेंटर लक्षात ठेवा. हे जे विक्रम-1 आहे ते लो अर्थ ऑर्बिट आहे हे देखील लक्षात घ्या. याच्यामध्ये 350 किलोपर्यंतचे पेलोड्स वाहून नेण्याची क्षमता असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50. जुलै 2026मध्ये सुरू करण्यात आलेले भारतातील पहिले भूऔष्णिक विहीर प्रकल्प म्हणजे जिओथर्मल वेल्स हे कोणत्या प्रदेशात स्थित आहेत? तर भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल अशा भूऔष्णिक विहिरी जिओथर्मल वेल्स या जुलै 2026मध्ये पुगा व्हॅली लडाख येथे कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज याचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर NCMचे म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष असतील हरजित सिंग ग्रेवाल हे. त्यांची या पदावरती नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 52. भारताच्या PV सिंधूने फायनलमध्ये कोणत्या जपानी खेळाडूचा पराभव करून 2026 जपान ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकून इतिहास रचलेला आहे? तर भारताच्या PV सिंधूने पहिल्यांदाच जपान ओपन ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि याच्या फायनलमध्ये तिने जपानच्याच आकाने यामागुची हिचा पराभव केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जी स्पर्धा झाली जपान ओपन ती कोठे पार पडली? तर ही स्पर्धा जपानच्या टोकियो या शहरामध्ये पार पडलेली आणि या स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद हे भारताच्या PV सिंधू हिने पटकावलेले आहे. आणि अशा प्रकारे जपान ओपनचे विजेतेपद पटकावणारी ती पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरलेली आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53. नीती आयोगाच्या पहिल्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? आता एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे ती म्हणजे या प्रश्नामध्ये नीती आयोग आहे आणि नीती आयोगाने तयार केलेले जे इंडेक्स आहेत किंवा रिपोर्ट आहेत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यातल्या त्यात हा पहिलाच इंडेक्स आहे. त्यामुळे याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. तर इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 अशा प्रकारचा पहिलाच रिपोर्ट किंवा इंडेक्स नीती आयोगाने जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे गुजरात या राज्याने. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याची योग्य उत्तर असेल. आता या इंडेक्सबाबत आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया कारण हा खूप महत्त्वाचा आहे. आता हा इंडेक्स काय आहे? तर जी राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश आहेत याच्यामध्ये होणारी जी गुंतवणूक आहे किंवा इन्व्हेस्टमेंट सिस्टीम आहे त्याचे मूल्यमापन करण्यासाठी हा इंडेक्स त्यांनी तयार केलेला आहे आणि हा अशा प्रकारचा पहिलाच इंडेक्स असेल. तो कोणी तयार केला असा प्रश्न येऊ शकतो. तर तो नीती आयोगाने तयार केलेला आहे, लक्षात ठेवा. आणि या इंडेक्समध्ये 56.6 गुणांसह गुजरात या राज्याने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. मग दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र हे राज्य, तर तमिळनाडू हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर जी पहाडी म्हणजे हिमालयन राज्ये आणि ईशान्येकडील राज्य आहेत त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले राज्य आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 54. 14व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा
याचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर जी 14वी दक्षिण आशियन क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे 2027 मार्च 2027. तिचे आयोजन पाकिस्तान या देशामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याची योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55. ओडिसाच्या देवदत्ता प्रियदर्शीने 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड 2026 सुवर्णपदक जिंकले. ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर रसायनशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण असलेली 58वी इंटरनॅशनल केमिस्ट्री ऑलिम्पियाड पार पडलेली असून आणि या 2026च्या स्पर्धेमध्ये भारताचा जो संघ आहे त्यांनी सुवर्णपदक पटकावलेले आहे. त्याच्यामध्येच देवदत्ता प्रियदर्शी यांचा देखील समावेश होतो. आणि त्या कोणत्या राज्याच्या आहेत? तर त्या आहेत ओडिसाच्या. मग ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली? तर ही स्पर्धा उझबेकिस्तान या देशात आयोजित करण्यात आलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याची योग्य उत्तर असेल. ही स्पर्धा उझबेकिस्तानमधील ताशकंद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे भारतीय संघातील जे 4ही सदस्य होते त्यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहेत आणि ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. ते कोणकोणते आहेत? तर भुवनेश्वर येथील देवदत्त प्रियदर्शी, मंडी गोविंदगड येथील पंजाब येथील हर्षित सिंगला, दिल्ली येथील कबीर चिल्लर आणि हैदराबाद येथील संदीप कुची या सर्वांनी सुवर्णपदक मिळवून एक ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. आणि याच कामगिरीमुळे भारताने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान देखील पटकावलेले आहे. त्यामुळे याच्यावरती 100% प्रश्न आपल्याला येऊ शकतो. मग आता ही जी स्पर्धा आहे ती काय स्पर्धा असते नेमकी? तर ही जी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड आहे ती माध्यमिक शाळेतील जी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जगातील प्रमुख वार्षिक रसायनशास्त्र स्पर्धा असते. त्यामुळे लक्षात ठेवा ही माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठीची स्पर्धा आहे. हा देखील पॉईंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 56. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून कोणत्या देशाने फिफा विश्वचषक 2026 जिंकला? तर फिफा वर्ल्ड कप हा स्पेन या देशाने जिंकलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याची योग्य उत्तर असेल. आता ही खूप गाजलेली स्पर्धा होती त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये स्पेनच्या फेरान टोरेसने अतिरिक्त वेळेमध्ये म्हणजेच 106व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिना या देशाचा 1-0 असा पराभव केलेला आहे. आता हा स्पेनचा दुसरा फिफा वर्ल्ड कप आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्यांनी यापूर्वी 2010 देखील फिफा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून अंतिम सामना कोठे खेळवला गेला हा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हा सामना 19 जुलै 2026 रोजी मेटलाइफ स्टेडियम ईस्ट रुदरफोर्ड न्यू जर्सी या अमेरिकेच्या ठिकाणामध्ये खेळवण्यात आलेला आहे. त्यामुळे हे ठिकाण देखील लक्षात ठेवा, हे स्टेडियम देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला 1 लाईनर स्वरूपात प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57. ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल खेल स्पर्धा 2026च्या उद्घाटन समारंभासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर 2026च्या ज्या कॉमनवेल्थ गेम्स आहेत त्या कोठे होणार आहेत? तर त्या होणार आहेत ग्लासगो येथे. आणि याच्या उद्घाटन समारंभासाठी भारतातर्फे ध्वजवाहक म्हणून मीराबाई चानू आणि लवलीना बोर्गोहेन यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जी राष्ट्रकुल स्पर्धा आहे 2026ची ही ग्लासगो या ठिकाणी होणार आहे स्कॉटलंडमधल्या. मग याच्यासाठी भारताने 126 खेळाडूंसह एकूण 191 सदस्यांचे पथक पाठवलेले आहे. मग या स्पर्धेचे आयोजन कधी केले ते देखील माहीत असलं पाहिजे. तर 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 दरम्यान ही स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58. इंग्लंड विरुद्ध 138 धावांची शानदार खेळी करून लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर एक दिवसीय म्हणजे ODIमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला? तर लॉर्ड क्रिकेट ग्राउंडवरती एक दिवसीय शतक झळकावणारा पहिला भारतीय ठरलेला आहे रोहित शर्मा हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारा पहिला संथाली भाषेतील चित्रपट कोणता ठरला? तर नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळवणारा पहिला संथाली भाषेतील चित्रपट ठरलेला आहे अंगेन हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा जो अंगेन चित्रपट आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी राज मुर्मू यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण नॉन फीचर श्रेणीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे अशा रीतीने हा जो अंगेन चित्रपट आहे तो
पहिलाच संताली भाषेतील चित्रपट ठरलेला आहे, ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. हा जो चित्रपट आहे तो एक लघुपट आहे, म्हणजे फक्त 12 मिनिट 10 सेकंदाची ही एक संताली भाषेतील लघुपट मालिका असून ही लघुपट मालिका झारखंडची जी आदिवासी संस्कृती आहे, त्याचबरोबर कथाकथनाची जी परंपरा आहे तिला राष्ट्रीय स्तरावरती दाखवतो. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 60, भारतातील पहिले AI आधारित पक्षी अभयारण्य कोणत्या अभयारण्यात विकसित केले जाणार आहे? तर भारतातील पहिले AI पॉवर्ड बर्ड सँक्च्युरी विकसित केली जाणार आहे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य, महाराष्ट्र. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हे भारतातील पहिलेच AI वर आधारित असलेले पक्षी अभयारण्य असणार आहे आणि त्याचबरोबर ते विकसित केले जाणार आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न असेल. मग या प्रकल्पाचे नाव काय असणार आहे? तर या प्रकल्पाचे नाव भांडूप बर्ड पार्क असे देण्यात आलेले असून याच्यासाठी 45 कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी मिळालेली आहे. मग या AI आधारित पक्षी अभयारण्यात काय केलं जाईल? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेले पक्षी शोधणे, त्यांची ओळख पटवणे, तसेच रिअल टाईम मॉनिटरिंग सिस्टीम याच्यामध्ये वापरली जाईल. त्यामुळे भारतातील AI आधारित पहिले पक्षी अभयारण्य ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 61, कोणत्या वयाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावरती बंदी घालणारा फ्रान्स हा अलीकडेच पहिला युरोपियन युनियन देश बनलेला आहे? तर फ्रान्सने 15 वर्षाखालील जी मुले आहेत त्यांच्यासाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घातलेली आहे आणि असे करणारा तो पहिला युरोपियन युनियनचा देश बनलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 याच्यासाठी कोणाची निवड झाली आहे? तर भारताची जी राष्ट्रीय सुरक्षा आहे त्याच्यामध्ये दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी अजित डोवाल जे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत त्यांची लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 साठी निवड झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा पुरस्कार सोहळा कोणाच्या हस्ते पार पडला त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर हा पुरस्कार सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडला. मग हा पुरस्कार कोणातर्फे दिला जातो? तर हा पुरस्कार टिळक स्मारक मंदिर ट्रस्टतर्फे दिला जातो दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी. त्यामुळे ही देखील ॲडिशनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63, ग्लासगो येथील 2026च्या राष्ट्रकुल खेळात पुरुषांच्या भालाफेक या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? तर ग्लासगो येथे झालेली 2026ची जी कॉमनवेल्थ गेम स्पर्धा आहे त्याच्यामध्ये पुरुषांच्या भालाफेक या स्पर्धेमध्ये रुमेश तरंगा पाथिरागे या श्रीलंकन खेळाडूने सुवर्णपदक गोल्ड मेडल पटकवलेले आहे. मग हे आपल्यासाठी का महत्त्वाचे असेल? कारण याच स्पर्धेमध्ये रौप्य पदक सिल्वर मेडल कोणी पटकवलेले आहे? तर ते भारताच्या नीरज चोप्रा यांनी पटकवलेले आहे. त्याचबरोबर भारताच्याच यशवीर सिंग याने याच स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकवलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, भालाफेकीमध्ये भारताच्या नीरज चोप्राने रौप्य पदक तर भारताच्याच यशवीर सिंगने कांस्य पदक पटकवलेले आहे. त्यामुळे याचा गोल्ड मेडलिस्ट जो आहे रुमेश तरंगा पाथिरागे हा देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर अस्मिता डे हिने राष्ट्रकुल खेळामध्ये जुडो या स्पर्धेमध्ये महिलांच्या 48 किलो गटात गोल्ड मेडल पटकवलेले आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर हर्ष सिंग याने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटामध्ये विजेतेपद पटकवून जुदोमध्ये राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष ठरलेला आहे. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. या सर्व इन्फॉर्मेशन परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, कारण ही रिसेंटची झालेली स्पर्धा आहे. त्यामुळे MPSC याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारू शकते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64, उत्तर प्रदेशातील कोणत्या बौद्ध स्थळाचा नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे? तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये सारनाथ या ऐतिहासिक बौद्ध स्थळाचा समावेश केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हे कोणत्या राज्यातील आहे? तर हे आहे उत्तर प्रदेश या राज्यातील स्थळ, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे भारताचे 45वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ ठरणार आहे. त्यामुळे परीक्षेत प्रश्न येतो की भारताचे 45वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणते ठरले आहे? तर याचे उत्तर असेल उत्तर प्रदेशमधील सारनाथ हे जे स्थळ आहे सारनाथ याचे महत्त्व काय आहे? तर या स्थळावरती गौतम बुद्धांनी आपले ज्ञानप्राप्तीनंतरचे पहिले प्रवचन दिले होते.
त्यालाच धम्मचक्र पवर्तन असं देखील म्हटलं जातं. आणि हे स्थळ हे जगातील जी 4 प्रमुख बौद्ध तीर्थक्षेत्रे आहेत त्याच्यापैकी एक मानले जाते. त्यामुळे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65. जुलै 2026 नीती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नीती आयोगाचे नवीन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असणार आहेत अनुराग जैन हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशनचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर जी काही नीटची परीक्षा असेल किंवा इतर जे काही झेंजी आंदोलन जे चालू आहे त्याच्याशी संबंधित हा एक चर्चेतील घडामोड आहे. त्यामुळे शिक्षण मंत्रालयाचे जे उच्च शिक्षण विभाग आहे त्याचे नवीन सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झालेली आहे नरेश पाल गंगवार यांची. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67. जुलै 2026 कोणत्या भारतीय शहराने 16व्या ब्रिक्स आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन केले? तर 16वी ब्रिक्स हेल्थ मिनिस्टर्स मीटिंग जी पार पडली ती झाली चंदीगड या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याची योग्य उत्तर असेल. ही जी ब्रिक्स देशांची हेल्थ मिनिस्टरची मीटिंग होती ती का महत्त्वाची आहे? कारण याच्यामध्ये आरोग्याशी संदर्भात सुरक्षा असेल किंवा डिजिटल आरोग्य असेल किंवा साथीच्या रोगांची तयारी असेल किंवा उच्च गुणवत्तेचे आरोग्य सर्वांपर्यंत पोहोचवणे असेल, अशा प्रकारचे जे गोल्स आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 68. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या पेपर लीक विरोधी विधेयकाअंतर्गत संघटित पेपर लीकच्या गुन्ह्यांसाठी कमाल किती शिक्षेचा प्रस्ताव देण्यात आला आहे? तर हा देखील एक चर्चेतला प्रश्न आहे. जे केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच मंजूर केलेले पेपर लीक विधेयक आहे त्याच्यामध्ये जे पेपर लीकचे संदर्भात संघटित पेपर लीकचे जे गुन्हे आहेत त्याच्यासाठी कमाल 10 वर्षांचा कारावास आणि 10 कोटी रुपयांचा दंड अशी शिक्षेची तरतूद प्रस्तावित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याबाबत अधिक माहिती बघूया आपण. जो सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध कायदा 2024 आहे तो अधिक मजबूत करण्यासाठी आता केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याच्यामध्ये सुधारणांना मंजुरी दिलेली आहे. आणि या सुधारित विधेयकामध्ये जे संघटित पेपर लीकच्या संदर्भात गुन्हे आहेत त्याच्यासाठी कमाल 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षेची तरतूद प्रस्तावित आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त 10 कोटीपर्यंतच्या दंडाची शिक्षेची तरतूद देखील याच्यामध्ये प्रस्तावित असेल. त्यामुळे हे दोन्ही मुद्दे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. तसेच जे पेपर लीकच्या संदर्भात जे खटले आहेत ते जास्तीत जास्त 3 महिन्यांच्या आतमध्ये निकाली काढण्याच्या उद्देशाने या विधेयकामध्ये जलद गतीने काम करणारे विशेष न्यायालय म्हणजेच फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची देखील तरतूद आहे. त्यामुळे ही देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 69. जयपूर येथे आयोजित राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेमध्ये कोणी मिसेस इंडिया 2026 याचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर ही देखील एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे मिसेस इंडिया 2026. आणि ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? तर ही स्पर्धा जयपूर येथे आयोजित करण्यात आली. आणि याचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर आकांक्षा चौधरी यांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता हा मुख्य विषय म्हणून लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर पंजाब या राज्यामध्ये इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मेन सब्जेक्ट मुख्य विषय म्हणून लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. हा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात जो अभ्यासक्रम आहे तो पंजाब स्कूल शिक्षण मंडळाद्वारे सरबत.ai या उपक्रमांतर्गत टप्प्याटप्प्याने लागू केला जाईल. आणि याच्या पहिल्या टप्प्यामध्ये इयत्ता 8वी ते इयत्ता 12वीच्या वर्गांपासून सुरुवात केली जाईल. आणि याच्यामध्ये संगणकशास्त्र या अभ्यासक्रमामध्ये AIचा समावेश केला जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा पहिल्या टप्प्यात फक्त 8वी ते 12वीसाठी संगणकशास्त्र याच्यामध्ये AIचा मुख्य सब्जेक्ट म्हणून वापर केला जाईल. प्रश्न क्रमांक 71. दिल्लीत अनावरण करण्यात आलेल्या बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2026 याच्या अधिकृत शुभंकराचे म्हणजेच मॅस्कॉटचे नाव काय आहे? तर ही जी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे बॅडमिंटनची 2026
त्याच्या अधिकृत मॅस्कॉटचे नाव आहे पिको असे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही स्पर्धा कोठे होणार आहे, तर ही स्पर्धा नवी दिल्ली येथे आयोजित होणार आहे. त्यामुळे ही आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची स्पर्धा असेल. ही जी BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2026 आहे, तिच्या ऑफिशियल मॅस्कॉटचे अनावरण कोणी केले, तर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि BIA अध्यक्ष हिमंता बिस्वा शर्मा यांच्या हस्ते याचे शुभंकराचे, त्याचबरोबर स्पर्धेचे जे ऑफिशियल गाणे आहे, गीत आहे, त्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. मग ही स्पर्धा कधी होणार आहे, तर ही स्पर्धा 17 ते 23 ऑगस्ट 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केली जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72, जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला? तर अशा प्रकारे एखादा भारतीय व्यक्ती जेव्हा इंटरनॅशनल लेवलची स्पर्धा जिंकतो तेव्हा त्याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. तर ही जी जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप आहे, ती जिंकणारा पहिला भारतीय व्यक्ती ठरलेली आहे अनाहत सिंग ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73, भारतातील परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय कार्यदलाच्या म्हणजेच हाय पॉवर्ड टास्क फोर्सच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याच्या प्रमुखपदी नंदन नीलकेनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. हा जो टास्क फोर्स आहे हा देखील खूप जास्त चर्चेतला मुद्दा होता. त्यामुळे याच्यावरती आपण एकदम डिटेलमध्ये बघूया की हा जो टास्क फोर्स आहे त्याच्या प्रमुखपदी इन्फोसिसचे को फाउंडर नंदन नीलकेनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा टास्क फोर्स कशासाठी बनवलेला आहे, तर जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे NTA याच्यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी, त्याचबरोबर भारताची जी परीक्षा पद्धत आहे ती अधिक मजबूत करण्यासाठी या कार्यदलाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळेचा उद्देश लक्षात ठेवा या समितीचा. मग ही समिती कशावरती जास्त लक्ष केंद्रित करेल, तर भारतातील परीक्षा पद्धती ही अधिक पारदर्शक, विश्वासार्ह, सुरक्षित आणि तंत्रज्ञानावर आधारित बनवण्यावर ही समिती लक्ष केंद्रित करेल. मग याच्यामध्ये कोणकोणते सदस्य आहेत, तर याच्यामध्ये इस्रोचे माजी अध्यक्ष S सोमनाथ आहेत. त्याच्यासह इतर जे काही महत्त्वाचे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि आघाडीच्या शैक्षणिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचा याच्यामध्ये समावेश असेल. त्यामुळे या कार्यदलातील प्रमुख सदस्य देखील बघून ठेवा, त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 74, ग्लासगो येथील राष्ट्रकुल खेळ स्पर्धा 2026 मध्ये सलग तिसरे ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून कोणत्या भारतीय वेटलिफ्टरने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले? तर जे कॉमनवेल्थ गेम्स 2026 झाल्या त्या गेम्समध्ये भारतातर्फे पहिले सुवर्णपदक त्या स्पर्धेमध्ये मिळवलेले होते मीराबाई चानू यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. पहिले पदक मिळवून त्यांनी भारताचे खाते उघडलेले होते. आणि याचबरोबर त्यांनी एक विक्रम देखील केलेला आहे, तो म्हणजे मीराबाई चानू यांनी सलग तिसरे राष्ट्रकुलमधले सुवर्णपदक जिंकलेले आहे वेटलिफ्टिंगमधले. त्यामुळे ही एक खूप ऐतिहासिक कामगिरी आहे, त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आणखीन एक मेडल आहे वेटलिफ्टिंगमधले, ते म्हणजे चनाम्बम ऋषिकांत सिंग यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात रौप्य पदक सिल्वर मेडल पटकावलेले आहे. त्यामुळे हे देखील नाव लक्षात ठेवा. कधी कधी काय प्रश्न येतो की जोड्या लावा, याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअरमध्ये प्रश्न विचारला जातो. एका साईडला खेळाडू दिले जातात आणि दुसऱ्या साईडला ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तो खेळ दिला जातो. त्यामुळे खेळाडू आणि तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते एकदा बघून घ्या या राष्ट्रकुल खेळ स्पर्धा 2026 मधील, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. आणि एक गोष्ट इथे लक्षात घ्या, ती म्हणजे ज्या खेळाडूंनी मेडल्स मिळवलेले आहेत त्याच्यावरतीच मॅक्झिमम तुम्हाला अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75, हँगझो येथील ISSF विश्वचषक 2026 मध्ये ईशा सिंगने कोणत्या प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकले? तर चीनमधील हँगझो येथे पार पडलेल्या ISS विश्वचषक 2026 मध्ये भारताच्या ईशा सिंग यांनी महिला 25 मीटर पिस्तूल या प्रकारामध्ये गोल्ड मेडल जिंकलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा जो महिलांचा 25 मीटर पिस्तूल प्रकार होता, याच प्रकारामध्ये भारताच्या मनू भाकर हिने देखील ब्रॉन्झ मेडल पटकवलेले आहे. म्हणजे एका स्पर्धेत या एकाच गटामध्ये भारताला 2 पदके मिळालेले आहे. एक आहे ते म्हणजे ईशा सिंग यांनी पटकवलेले गोल्ड मेडल, तर दुसरे मनू भाकर यांनी पटकवलेले
कांस्य मेडल हे दोन्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर ही जी स्पर्धा आहे ती इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशनतर्फे आयोजित केली जाते. तर अशा रीतीने आपण जुलै 2026 या महिन्यातील टॉपच्या 75 चालू घडामोडी बघितलेल्या आहेत. या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत. परीक्षेत तुम्हाला याच्यामधून निश्चितच प्रश्न विचारले जातील. याची चांगली रिव्हिजन करा. आय होप तुमच्या लक्षात आले असेल की MPSC कशा स्वरूपाचे प्रश्न विचारते, त्याचबरोबर कोणकोणत्या टॉपिकवरती ते प्रश्न विचारते. जेवढ्या लवकर MPSCचा पॅटर्न समजून घेता येईल तेवढ्या लवकर तो घ्या, जेणेकरून पुढच्या तुमच्या अभ्यासास योग्य दिशा मिळेल. या व्हिडिओची जर तुम्हाला PDF हवी असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. द MPSC बिलीवर या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.